हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचितचा महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। 6 जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होणार। वंचितला प्रत्येक पक्ष 2 जागा सोडण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचा 4 जागांचा प्रस्ताव कायम। वंचित महाविकास आघाडीचा घटक ते आमच्या सोबत येतील, संजय राऊतांना अजूनही अपेक्षा। फोन बंद करून अंबादास दानवेंकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सत्ताधाऱ्यांकडून सतत फोन येत असल्याने फोन बंद। ठाकरे गट सोडून जाणार नाहीत, दानवेंची माहिती। शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। खासदार अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार गट मैदानात उतरवणार। आढळराव पाटलांच्या शिरूर लोकसभेच्या जागेवर दावा। ठाकरे गटाची यादी तयार, 15 ते 16 उमेदवार आज जाहीर होणार, संजय राऊतांची माहिती। तर नाशिकच्या जागेवर मात्र ठाकरे गट आणि पवार गटाचाही दावा। छगन भुजबळ नाशकातून लोकसभा लढवण्याच्या तयारीत, भाजप शिंदे गटाच्या वादात राष्ट्रवादीकडूनही चाचपणी, सूत्रांची माहिती। तर भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्येही चर्चा सुरू असल्याची माहिती। भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही, काही मागणी असेल तर अजित पवार सुनील तटकरेंना सांगेल, भुजबळांची प्रतिक्रिया। तर शिंदे गटा इतक्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, भुजबळांची मागणी। साताऱ्यात उदयनराजेंचं बॅनर झळकवलं, भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले, स्वागताचे बॅनर व्हायरल। उदयनराजेंना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उदयनराजेंशी आमचा संपर्क नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात आज बैठकीची शक्यता। अमरावती लोकसभेसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। निलेश लंके पुढील आठवड्यात आमदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। निलेश लंके अहमदनगरमधून दक्षिणमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा। पुण्यात अजित पवारांची आज महत्वाची बैठक, अजित पवार गटाचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित। लोकसभा जागा वाटप प्रचाराबाबत चर्चा होणार। शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डची उद्या बैठक, मुंबईतील बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, गिरीश महाजनांसमोरच रक्षा खडसे संतापल्या, व्हिडिओ व्हायरल। भाजपच्या बैठकीतील प्रकार असल्याची माहिती। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल 1 एप्रिल नंतर, निकाल राणांच्या विरोधात लागल्यास भाजपचा प्लान बी तयार। भाजपकडून कल्पना सरोज, कीर्ती गवई, सिद्धार्थ वानखेडेंच्या नावांची चाचपणी, सूत्रांची माहिती। सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार, तर गडचिरोलीतून अशोक नेते अर्ज दाखल करणार। नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। आम आदमी पार्टीच्या महासभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्चला रामलीला मैदानावर महासभेचं आयोजन। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये मुंबई गुन्हे शाखेची कारवाई, 246 कोटींचे एमडी ड्रग जप्त, तर 6 संशयित आरोपींना अटक। मुंबईच्या धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा शिल्लक, पाणीसाठा केवळ 2 महिने पुरण्याचा अंदाज। पुरेसा पाऊस न झाल्यास पाणी पुरवण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान। 2 दिवस कोकण आणखी तापणार, मुंबईसह बहुतांश शहरांचं तापमान 35 अंशांवर। 4 ते 5 दिवसात 2 ते 3 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून थेट सिंगापूर आणि बँकॉकसाठी विमानसेवा, आशियाई देशांतर्गत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार विमानसेवा सुरू। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।